हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू संस्कृती क्लासेस. आज आपण मॅथ्सचा दुसरा चॅप्टर लाईन्स अँड अँगल्स पाहणार आहोत. बघा, त्यांनी रिव्हिजन दिले. इथे एक फिगर दिली. काय दिली तर फिगर दिली. त्यामुळे त्यांनी काय सांगितलेलं आहे या फिगरमध्ये, जॉमेट्रिक शेप अँड बेसिक कॉन्सेप्ट आर यूज इन अ डिझायनिंग एनी प्लेग्राऊंड. बघा, जॉमेट्रिक शेप त्यांनी काय सांगितलेत, जॉमेट्रिक शेप सांगितले त्यांनी. मग कुठलं शेप आहेत बघा. हा काय लाईन आहे, ही काय झाली लाईन झाली. इथे काय दिलं त्यांनी, पॉइंट दिलाय. इथं प्लेन आहे, ही पण लाईन झाली. इथे सेगमेंट आहे, हे पण प्लेन आहे. बरोबर आहे. हे जॉमेट्रिक शेपचे प्रकार आहेत. आता आपण इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे, पॉइंट. त्यामध्ये आपण एक पहिला पॉइंट बघूया. प्लेस अ शार्प पेन्सिल ऑन द पेपर अँड मेक अ मार्क. तुम्ही जर पेन्सिल घेतला, त्याचं जर पेन्सिलचा मार्क शार्प केलात, तिथं तुम्ही पेपरवर ठेवलात, तिथं काय तयार होतं, पॉइंट तयार होतं. काय तयार होतं, पॉइंट. त्या पॉइंटला मार्क केलेलं आहे, ते पॉइंट आहे. त्याला आपण त्यांनी कॅपिटल लेटर्सचे त्यांनी डिनोट केले आहेत पॉइंट्स. ते पॉइंटचं नाव आहे PQR. बरोबर आहे. जे आपण पेन्सिलचं मार्क करतो, ते मार्क केला जो पॉइंट तयार होतो, त्याला त्यांनी कॅपिटल लेटर्सचं डिनोटेड केलेलं आहे, यूज केलेलं आहे. PQ आणि R. बरोबर आहे. आता आपण पुढे बघू. Get the following cities with points on the neighboring outline map of Maharashtra. त्यांनी पॉइंटनी दाखवलेला आहे पुणे सिटी. आता आपण मी एक दाखवतोय, नागपूर हा इथं आहे, मुंबई इथं आहे. बाकी तुम्ही स्वतः सॉल्व करा. आता लाईन आहे. लाईन मध्ये काय सांगितलं, द फिगर बिलो इज लाईन. ही फिगर काय आहे, लाईन आहे. बरोबर आहे. ही फिगर लाईन आहे. लाईन इज अ इन्फाइनाइट ऑन बोथ साइड. लाईन ही काय असती, दोन्ही साइडने कशी असती, इन्फिनाइट असते. इन्फिनाइट म्हणजे ती लांबपर्यंत जात असते. लाईन टू शो दिस ॲरो मार्क आर ड्रॉ ॲट बोथ साइड. त्या साईडला त्यांनी दोन्ही साईडला काय दाखवले, ॲरो दाखवले. ॲरो असल्यामुळे काय असते, ती लाईन इन्फिनाइट असते. Line is one dimensional and there are an infinite number of points on a line. Arrow दाखवल्यामुळे ती काय लाईन होत असती, लांबपर्यंत जात असते, इन्फिनाइट असते. The name of a line is written by using any 2 points on the line. आता ह्याच्यावर आपल्याला 2 पॉइंट्स त्यांनी दाखवलेलं आहे. त्याचे पॉइंटचे नाव आहेत E आणि D. पॉइंटचं काय नाव आहेत, E आणि D. आणि ह्या लाईनवर खूप सारे पॉइंट्स आहेत. ह्या लाईनवर खूप सारे पॉइंट्स आहेत. त्या पॉइंट्सनीच काय तयार होतं, लाईन तयार होती. आता आपल्याला लाईन सांगण्यासाठी तुम्ही कोणत्या लेटरचा, कॅपिटल लेटरचा वापर करणार आहात, E आणि D. लाईन E D, लाईन DE असंही तुम्ही लिहू शकता. Someone, the name of the line is also written using a single letter in a lower case. त्यांनी आता इथं सांगितलेलं आहे सिंगल लेटर म्हणजे स्मॉल लेटर मधलं तुम्ही एक सिंगल लेटर यूज करून सुद्धा तुम्ही लाईन दाखवू शकता. लाईन M, लाईन A, लाईन N असंही तुम्ही सांगू शकता. आता आपण पुढे बघू. इथं कॉलिनियर पॉइंट्स आहे. कॉलिनियर पॉइंट्स अँड नॉन कॉलिनियर पॉइंट्स. कॉलिनियर पॉइंट्स म्हणजे काय, एका लाईन मधून तुमचे पॉइंट्स जाऊ शकतात. एका लाईन मध्ये 3 पॉइंट्स जाऊ शकतात. आणि नॉन कॉलिनियर म्हणजे काय, ते एका लाईनीमध्ये पॉइंट्स जात नाही. आता आपण असं घेऊ, एका लाईनीत जातो का, नाही जात ते पॉइंट्स, त्याला नॉन कॉलिनियर म्हणतात. त्याला काय म्हणतात, नॉन कॉलिनियर. ह्याला कॉलिनियर म्हणतात. कॉलिनियर म्हणजे एका लाईनीमधून पॉइंट्स जाऊ शकतात. ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉ थ्रू ऑल 3 पॉइंट्स ड्रॉ बाय सरिता.
सरितानी 3 पॉइंट दिले आहेत, त्याच्यातून आपण लाईन काढू शकतो. इथे आरफ्राज आहे, आरफ्राज काय केला 3 पॉइंट दिला, पण त्या 3 पॉइंट मधून लाईन जात नाही, त्याला आपण काय म्हणतो नॉन कॉलिनियर. इफ अ सिंगल लाईन पासेस थ्रू 3 or more such points, they are called collinear points. कॉलिनियर पॉइंट्स म्हणजे काय, 3 पॉइंट्स किंवा 3 पेक्षा जास्त पॉइंट्स मधून तुमची लाईन जाऊ शकते. आणि ह्याच्यामध्ये नॉन कॉलिनियर म्हणजे काय, आता त्यामध्ये इफ अ लाईन कॅन नॉट बी ड्रॉ थ्रू 3 or more such points, they are called नॉन कॉलिनियर पॉइंट्स. ज्यामधून 3 पेक्षा 3 पॉइंट आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल पण ती एका लाईनीत जाऊ शकत नाही, त्याला आपण काय म्हणतो नॉन कॉलिनियर. आता प्लेन बघू. दुसरं काय प्लेन. द सरफेस ऑफ अ टेबल अँड बोर्ड इन द पिक्चर आर फ्लॅट. आता तुम्हाला हे पिक्चर दाखवले, एक टेबल आहे आणि हा काय तुमचा टीव्ही दाखवलाय, बरोबर आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलंय, हा जो आहे ह्याला आपण काय म्हणतो सरफेस, पण त्याला आपण त्यांनी काय सांगितलं, हा जो फ्लॅट एरिया त्याला त्यांनी प्लेन सांगितलेला आहे. दिस फ्लॅट सरफेस आर पार्ट्स ऑफ अ सरफेस दॅट इज इन्फिनाइट ऑन ऑल साइड. हे इन्फिनाइट आहे, ऑल साइडचे काय इन्फिनाइट आहे, बरोबर आहे. अ फ्लॅट सरफेस दॅट इज इन्फिनाइट ऑल साइड्स इज अ प्लेन. दिस बाउंडलेस इज शो बाय ॲरो. हे आपल्याला काय दाखवले, ॲरोने दाखवले. हे काय दाखवले, ॲरोने दाखवले, बरोबर आहे. द नेम ऑफ प्लेन इज इंडिकेटेड बाय कॅपिटल लेटर इन इंग्लिश. आपल्याला हा जो प्लेन आहे तो इंग्लिशच्या कॅपिटल लेटरने आपल्याला ई ह्या अक्षराने, हे ई ह्या अल्फाबेटिकल ऑर्डरने दाखवलेलं आहे. पॉइंट, लाईन अँड प्लेन आर बेसिक कॉन्सेप्ट इन जॉमेट्री. जॉमेट्रीमध्ये काय बेसिक कॉन्सेप्ट कुठले कुठले आहेत, पॉइंट, लाईन, प्लेन आर बेसिक कॉन्सेप्ट. आता सेगमेंट. ड्रॉ लाईन एक्स ऑन अ पेपर. टेक पॉइंट्स P and Q ऑन द लाईन एक्स. द पार्ट ऑफ द लाईन फ्रॉम पॉइंट P टू पॉइंट Q इज अ लाईन सेगमेंट. आता तुम्हाला ही एक्स लाईन दाखवलेली, कुठली लाईन दाखवली आहे, एक्स लाईन. त्याच्यावर पॉइंट दिलेले आहेत, P आणि Q हा पॉइंट दिलेला आहे. तो पॉइंट P आणि Q ही लाईन आहे, त्याच्यावर पण जे पॉइंट आहेत ते काय सांगितलेलं आहे, सेगमेंट. इकडे दाखवलंय बघा त्यांनी, A आणि B. म्हणजे ए आणि बी हे जे आहे पॉइंट, त्याला आपण काय म्हणतो सेगमेंट. सेगमेंट कुठल्या ह्याच्याने दाखवतात, पॉइंट दाखवतात. आणि लाईन कुठल्या ह्याच्याने दाखवतात, लाईन ॲरोने दाखवतात, बरोबर आहे. पण ह्याचं रीडिंग करताना मात्र आपण कसं करू शकतो, सेगमेंट ए बी, सेगमेंट बी ए असंही तुम्ही रीड करू शकता. आता आपण रेकडे जाऊ. आता हे रेचं काय असतो, रे हा काय असतो, रे म्हणजे स्टार्टिंग पॉइंट. स्टार्टिंग पॉइंट पासून ॲरो, बरोबर आहे. स्टार्टिंग पॉइंट लाईन, त्याला ॲरो दिलेला आहे, तो तुमचा काय असतो रे. पिक्चर दाखवलंय बघा, सन रे हा स्टार्टिंग पॉइंट आहे, बरोबर आहे, तो इन्फिनाइट असतो. टॉर्च लाईट, लाईटला पण बघा हा स्टार्टिंग पॉइंट आहे, ह्याला इन्फिनाइट आहे. इन्फिनाइटला आपण काय दाखवू शकतो, ॲरो, म्हणजे तो कितीही मोठा होऊ शकतो. तिथं लाईट कमिंग फ्रॉम लेझर गन. आता हा लेझर गन आहे, हा स्टार्टिंग पॉइंट आहे, हा तुमचा कितीही मोठा होऊ शकतो, म्हणजे आपण म्हणतो रे म्हणजे रेचं काय येतं, रे म्हणजे स्टार्टिंग पॉइंट अँड नंतर ॲरो असतो. A ray is a part of a line that starts from a point and extends indefinitely in one direction. बघा, in one direction. तुम्हाला एका डायरेक्शन फक्त ॲरो दाखवलेले असतील आणि हा स्टार्टिंग पॉइंट आहे, त्याला आपण काय म्हणतो, रे म्हणतो. इन द पॉइंट फ्रॉम विच द रे स्टार्ट्स इज कॉल्ड द स्टार्टिंग पॉइंट ऑफ द रे. In the adjacent diagram, points A is the starting point of a ray AB. आपण कसं रीड करू शकतो, स्टार्टिंग पॉइंट ए आणि बी, रे ए बी. पण तुम्ही असं रीड करू शकणार नाही, रे बी. हे जर असं रीड केलं तर तुमचं आन्सर चुकलं, हे आन्सर बरोबर आहे. आता प्रॅक्टिस सेट 2 पॉइंट कडे जाऊ. आता
बघा 2.1 लुक ॲट द ॲडजेसेंट डायग्राम अँड राईट द नेम ऑफ द टर्म्स गिवन बिलो. आता ह्यात तुम्हाला काय सांगितलंय, पॉईंट सांगितलं. ह्यात काय पॉईंट्स. मग पॉईंट्सचा आन्सर काय येणार, पॉईंट्सचा आन्सर येणार ए. पॉईंट्स असं ए, नंतर बी कॉमा, नंतर ओ, नंतर सी, नंतर डी, नंतर ई. हे तुमचे पॉइंट झाले. आता रे काय येणार बाबांनो, रे इथं येणार. रे सेकंड क्वेश्चन, रे रे कुठून स्टार्ट होतो, पॉइंट पासून. मग पॉइंट ओ आणि बी, पॉइंट ओ आणि बी रे. परत रे कुठला येणार आहे, ओ आणि सी, ओ आणि सी. रे परत कुठला येणार आहे, ओ आणि ए. परत कुठला येतो रे, ओ आणि डी. हे काय झाले, रे झाले. आता त्यांनी काय सांगितलं, दुसरा क्वेश्चन लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट मध्ये काय येतं, डी. लाईन सेगमेंट डीई. लाईन सेगमेंट ई ओ पण येऊ शकतं, ओ बी पण येऊ शकतं, बरोबर आहे. ओ आणि बी पण येऊ शकतं, ओ सी पण येऊ शकतं, ओ ए पण येऊ शकतं. आता कॉलिनियर पॉइंट्स. कॉलिनियर पॉइंट्स काय सांगतो, एका लाईन मध्ये जे पॉइंट्स असतात ते एका लाईन मध्ये जातात. तो कुठला येणार आहे कॉलिनियर्स. चौथा क्वेश्चन, कॉलिनियर पॉइंट्स डीई ओ, डीई ओ आणि बी पण येऊ शकतो, बरोबर आहे. आता दुसरा अजून कुठला येणार इथं, एकाच लाईन नाही जाऊ शकत. आता इथं लाईन येते. लाईन कुठला येणार तुमचं, लाईन. हा पाचवा क्वेश्चन, लाईन डी आणि बी, डी बी सॉरी, लाईन डी बी. नंतर काय येतो, बी आणि डी, बी आणि डी. नंतर काय येणार आहे तुमचं, लाईन. लाईन एवढंच दोनच येऊ शकतात, कारण लाईनला काय दोन्हीकडे ॲरो पाहिजे. आता नॉन कॉलिनियर पॉइंट्स. नॉन कॉलिनियर पॉइंट्स कुठे येणार आहे, नॉन कॉलिनियर पॉइंट्स ए ओ सी, ए ओ सी, बरोबर आहे. नंतर आहे सी ओ बी, सी ओ बी. नंतर येणार आहे दुसरा काय येणार आहे, बी ओ सी, बी ओ सी. अजून एक येऊ शकतं ए ओ सी, सॉरी 3 होऊ शकते, एवढंच येऊ शकतात. अजून ह्याच्यामध्ये काय येईल, अजून येईल सी ओ ई, सी ओ ई. हे पण नॉन कॉलिनियर पॉइंट्स आहेत. आता आपण दुसरा क्वेश्चन बघू. ड्रॉ द फॉलोइंग फिगर, ड्रॉ द फॉलोइंग फिगर. लाईन बी टी सांगितलंय. पहिला क्वेश्चन लाईन बी आणि टी, बरोबर. दुसरं रे, काय सांगितलंय, रे. रे काय, स्टार्टिंग पॉइंट आणि ॲरो. त्याला आपण नाव देऊ शकतो डी आणि ई. इथे पण तुम्ही नाव देऊ शकता बी आणि टी. पुढं लाईन एम पी. तिसरा क्वेश्चन लाईन एम पी. लाईन एम पी म्हणजे हा असा येईल, त्याला मार्क करा, एम आणि पी दाखवा. नंतर लाईन वाय, लाईन. चौथा क्वेश्चन लाईन वाय दाखवा म्हटलं त्यांनी, बरोबर आहे. त्याला आपण वाय दाखवू. पॉइंट एम. पाचवा क्वेश्चन पॉइंट सांगितलाय, मग त्याला आपण पॉइंट एम करू. आता ड्रॉ डायग्राम दॅट इल्युस्ट्रेट द फॉलोइंग पॉइंट्स. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे पॉइंट पी लाईज ऑन द लाईन ए बी. त्यांनी आपल्याला लाईन ए बी दिलेला आहे, बरोबर. आपण इथे मार्क करू ए आणि बी, बरोबर. त्यात त्यांनी सांगितले पॉइंट लाईज. लाईज म्हणजे काय, त्याच्यावर आहे, म्हणजे त्या लाईनवर आहे. तर तुम्ही इकडे सुद्धा घेऊ शकता,
किंवा तुम्ही इकडे सुद्धा घेऊ शकता, बरोबर आहे. तर मी इकडे दाखवते पॉइंट पी. दुसरा क्वेश्चन, पॉइंट्स ई अँड एफ आर ऑन अ लाईन एम. बघा, पॉइंट्स ई अँड एम, एफ आहे तो लाईन एम आहे, लाईन एम. हा दुसरा क्वेश्चन, एम लाईन दिली आहे, त्याच्यावर काय सांगितलं मी, ई आणि एफ सांगितलं. आपण हा एम इथे घेऊ, हा एफ देऊ. त्याच्यावर हा काय सांगितलं, बट पॉइंट डी इज नॉट ऑन अ लाईन एम. पण त्याच्यावर डी हा पॉइंट नाहीये, तर आपण डी हा पॉइंट इथे घेऊ, बरोबर आहे. डी हा पॉइंट इकडे घेऊ. ड्रॉ रे, तिसरा क्वेश्चन, ड्रॉ रे ओ पी अँड रे ओ क्यू. ड्रॉ करा म्हटलं त्यांनी, रे काय करा, ड्रॉ करा. ओ आणि पी, बघा स्टार्टिंग पॉइंट ओ, हा ओ देऊ, त्याला ॲरो देऊ, त्याला नाव देऊ पी. आणि रे दुसरा काय सांगितलं, ओ आणि क्यू, तर इथं क्यू नाव देऊ. हा काय झाला, स्टार्टिंग पॉइंट, हा रे झाला, बरोबर. याची फिगर अशी येते, ड्रॉ येते. शो द पॉइंट्स, लाईन, सेगमेंट अँड प्लेन्स फ्रॉम द रंगोली इन द पेनिंग पिक्चर. आता हा तुम्हाला रंगोलीचे डॉट्स दिलेले आहेत, डॉट दिलेले आहेत. त्याच्यावर त्यांनी काय सांगितले, पॉइंट सांगितले, लाईन सेगमेंट सांगितले आणि प्लेन सांगितले, बरोबर आहे. मग लाईन सेगमेंट तुमचं पॉइंट्स कुठला येणार आहे, तुम्ही पॉइंट्स हा पण दाखवू शकता, कुठलाही पॉइंट दाखवू शकता, बरोबर. ह्याला पॉइंट नाव देऊ आपण. आता त्यांनी लाईन सेगमेंट सांगितले, लाईन सेगमेंट म्हणजे दोन्हीकडे डॉट येतं. तर आता मी हा एक घेते, हा एक घेते, हा काय झाला, लाईन सेगमेंट. नंतर काय सांगितलं त्यांनी, प्लेन. मग हा तुम्ही असा सुद्धा दाखवू शकता किंवा असा सुद्धा दाखवू शकता, तुम्ही कसंही दाखवू शकता. तर ह्याला आपण म्हणतो प्लेन. आता इथं पाचवा क्वेश्चन आहे, 4 इम्पॉर्टंट प्लेसेस आर मार्क विथ पॉइंट्स ऑन द मॅप ऑफ इंडिया. हा तुम्हाला इंडियाचा मॅप दिलेला आहे, त्याच्यात 4 पॉइंट्स आहेत. इथे एक पॉइंट आहे, इथे एक पॉइंट आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. त्यांनी काय सांगितलं, ड्रॉ एज मेनी लाईन सेगमेंट ॲज पॉसिबल कनेक्टिंग दिस प्लेस. त्याच्यात तुम्हाला लाईन सेगमेंट करायचे. हा दिल्लीचा पॉइंट आहे, हा मुंबई आहे, चेन्नई आणि कॅलकटा आहे. तर आपण असा एक सेगमेंट येऊ शकतो. दुसरा सेगमेंट दिल्ली टू मुंबई येऊ शकतो, मुंबई टू चेन्नई येऊ शकतो तिसरा सेगमेंट, आणि चौथा सेगमेंट चेन्नई टू कॅलकटा येऊ शकतो. इथं स्टॉप करते, नंतर परत तुम्ही हा माझा दुसऱ्या पार्टमध्ये आपण हा नंतरचा अँगल हा पार्ट बघू. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.